छगन भुजबळ यांचा हेलिकॉप्टर लँड करताना पायलटकडनं मोठी चूक झाली। भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी वाहनांच्या पार्किंगमध्ये उतरलं। पुण्यामधील खानोडी परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरबद्दल धक्कादायक असा प्रकार घडला। हेलिपॅड तयार केलेलं असताना सुद्धा भुजबळांच्या पायलटनं चक्क वाहनांच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवलं। आजूबाजूला विजेच्या तारा आणि खांबही होते। या अनपेक्षित प्रकाराने घटनास्थळी गोंधळ उडाला। सुदैवानं कोणतीही दुर्घटना झाली नाही। नंतर हेलिकॉप्टर पार्किंगमधून दुसरीकडे हलवण्यात आलं। स्थानिकांनी मात्र घडलेल्या या प्रकारावर संताप व्यक्त केला। पुणे जिल्ह्यामधल्या पुरंदरमध्ये महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम होता। खानवडीमध्ये हेलिकॉप्टर लँडिंगच्या दरम्यान ही गंभीर चूक समोर आली। योग्य नियोजन असूनही हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कसं पोहोचलं हा प्रश्न आता विचारला जातोय। लोकवस्तीच्या जवळ अशा प्रकारची चूक मोठ्या दुर्घटनेचं कारण ठरली असती। अरे काही अपघात वगैरे काही नाही आहे। चुकून जे काही काय म्हणतात ते कार पार्क होतं, आमच्या काय म्हणतात त्या पायलटला काही सापडलं नाही। तो हेलिपॅड त्या कार पार्कमध्ये उतरलं, शांतपणे उतरलं, छान उतरलं, आम्ही छान बाहेर आलो। काय काळजी करायचं कारण? ज्या ठिकाणी खरं तर भुजबळ साहेबांचं हेलिकॉप्टर लँड व्हायला पाहिजे होतं त्या लोकेशनला ते न होता एका पार्किंग लॉटमध्ये तिथं केलं गेलं। एवढं दुर्लक्षपणा नाहीतर एवढा हलगर्जीपणा सरकारकडनं एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत त्या ठिकाणी होत असेल तर हे योग्य नाही। अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल आम्ही सर्वजण तपास त्या ठिकाणी करतच आहोत, पण मग लगेचच भुजबळ साहेबांच्या बाबतीत सुद्धा अशी एखादी घटना घडत असेल तर सरकारने व नेत्यांनी या बाबतीतली काळजी घ्यावी। भुजबळ साहेबांचा अचानक हेलिपॅड अचानक पार्किंग मध्ये उतरलं, ते पायलटला लक्षात नाही आलं। पायलटची चूक आहे। मी निश्चितपणे हे चेक करेन। मला आता त्याची कल्पना नाही, त्यामुळे बोलू शकणार नाही, पण निश्चित तात्काळ या संदर्भातली चौकशी मी करेन। सुनेत्रा पवार यांच्या जीवाला चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार करण्यात आली आहे। बीडमधील एका व्यक्तीकडनं एसआयटीकडे ही तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान महाराष्ट्राचं पोलीस खातं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पूर्ण काळजी घेतील असं फडणवीसांनी म्हटलंय। भोंदू अशोक खरात सोबतच्या फोटोमुळे अडचणीत आलेल्या चाकणकरांचं नाव आता पुन्हा एकदा समोर आलंय। बीडमधील एका व्यक्तीनं चाकणकरांविरोधात एसआयटीकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याचं त्यानं तक्रारीत म्हटल्याची माहिती आहे। तक्रार भोंदू खरात प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावाही केला जातोय। या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीडमधील एका व्यक्तीनं थेट एसआयटीकडे तक्रार नोंदवली आहे। चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो असा दावा तक्रारदारानं केलाय। आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल। जरूर अशा प्रकारचं पत्र असेल, काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच। तक्रारीत तथ्य किती आणि खोडसाळपणा किती याचा शोध एसआयटी घेणार आहे। राजकीय आकसातून ही तक्रार करण्यात आली आहे का या अँगलनेही पोलीस तपास होण्याची शक्यता आहे। सध्या माझा फोकस जो आहे तो 18 नोव्हेंबर ज्या दिवशी अजित पवारांच्या घराच्या बाहेर भरत सतीची ब्लॅक मॅजिक जी करणी केलेली होती त्या दिवशी कोणाकोणाचे कॉल झाले, कोणाकोणाचे मेसेजेस गेले, त्या दिवशी पण समताचे बऱ्याच प्रमाणात SMS होते, त्या सगळ्या गोष्टीवर फोकस आहे। सध्याचं राजकारण इतकं विचित्र झालंय की कधी काय होईल, कोणी काय करेल ह्याचं काहीच आता थांग पत्ता कोणाला लागणार नाही। असं जर काही पत्र आलं असेल तर त्याची नक्कीच चौकशी झाली पाहिजे, कारण आता सध्या तर असंच वाटतं की सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका जर असेल तर अशोक खराताच्या जीवाला पण मोठ्या प्रमाणात धोका आहे असं मला सरळ सरळ वाटतंय। आणि काय वाटेल ते झालं तरी जे खरं आहे ते बाहेर आलं पाहिजे। आज सुनेत्राताईची हे मागणी असली पाहिजे की रुपाली चाकणकरला खरात सोबत सह आरोपी करा और आज त्यांची बहिणीचे अकाउंट आहेत, ट्रान्झॅक्शन आहे, हे सगळी गोष्टी असून जरी हकालपट्टी आतापासून नाही झाली तो 100% सुनेत्राताईला पण धोका आहे। एप्स्टीनच्या जे मर्डर आहे जेलमध्ये झालेला आहे आणि ते आत्महत्या नाही होती, ते मर्डर होता।
तसंच जे खरात फाईल आहे, खरात फाईलमध्ये पण खरातच्या जे मर्डर आहे जेलमध्ये होऊ शकतात. तर ऑपरेशन टायगर बाबत सुरू झालेल्या चर्चेनंतर मातोश्रीवर जाऊन अरविंद सावंतांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी माझं कौतुक केलं असं अरविंद सावंतांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर अरविंद सावंत यांनी ही प्रतिक्रिया दिली. मातोश्रीवर जाऊन अरविंद सावंतांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. शिंदेंनी बोलावलेल्या कथित बैठकीमध्ये अरविंद सावंत सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर अरविंद सावंतांनी स्वतः लेखी या संदर्भात लिहून दिले की मी ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही. त्यानंतर आज अरविंद सावंतांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी माझं कौतुक केलं असं अरविंद सावंतांनी म्हटलंय. मुळात असं आहे की ते व्यक्तिशः त्यांनी ठरवलं पाहिजे. खरं तर त्यांना सांगण्याची पाळी येतं का माने आपल्याला कळतं. मुद्दा असा आहे की त्या व्यक्तींबद्दल आमचं काही भाजपची आणि काँग्रेसची लोक बोलवत असतील, आणखी कुणी बोलवत असतील, कुणी कुठं जावं हे ज्याला त्याला कळायला पाहिजे. मुद्दा एवढाच आहे की ज्यांनी आदरणीय उद्धवजींच्या पाठीत सुराख उपसून गेले त्यांच्या घरी भोजन करायचं का हे प्रत्येकाने. उभाटा गटामधले खासदारच नाही तर बरेचसे आमदार सुद्धा अस्वस्थ आहेत. हे आम्हाला नेत्यांची भेट होत नाही, नेता आमच्याशी कोणी संवाद साधत नाही. आता हे कधी व्हायचं, काय व्हायचं ते आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब त्याचा निर्णय घेतील आणि म्हणून नक्की ऑपरेशन नाही. वारकरी संप्रदायासारख्या चळवळीमध्ये सुद्धा प्रतिगामी लोकांची घुसखोरी आहे असं शरद पवारांनी म्हटलं. वारकरी संप्रदायात 60% लोकांच्या मांडणीमुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचं पवारांनी म्हटलेलं आहे. म्हणून आता आम्ही यादी काढायला सुरुवात केली आहे असंही पवार म्हणाले. शरद पवारांचं वारकरी संप्रदायावर हे मोठं भाष्य आहे. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला नाहीत असं पवार म्हणाले. वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागलेत. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे. आता साधारण 40 लोक असे दिसतात की वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन, प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाही. महिलांची बदनामी करणारे, त्यांच्यावर टवाळ विनोद करणारे वाढत चाललेत. अशा विनोदांना हसणाऱ्या महिला प्रेक्षकात दिसतात. दुसरीकडे प्रतिगामी विचार मांडणाऱ्या महिला कीर्तनकारांची संख्या मात्र वाढताना दिसते. हे दुर्दैव आहे. कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय. अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला. भारतीय जनता पार्टीने आणि RSSने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती राजकीय आघाडी सुरू केली आणि तुषार भोसले नावाचा एक गोंधू वारकरी त्याच्यामध्ये अध्यक्ष केलेला आहे. आज काही राजकीय लोक आणि राजकीय पक्ष व त्या राजकीय पक्षाला ताकद देणाऱ्या काही संघटना, त्या संघटनातली काही लोक जी प्रतिगामी विचाराची आहे ते मात्र वारकरी संप्रदाय व त्या परिसरामध्ये संक्रमण करत आहेत हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. वारकरी संप्रदायावर सुद्धा हल्ला करणारे आणि लाठीचार्ज करणारे हेच ते त्या ठिकाणी लोक आहेत जे आज पवार साहेबांवर त्या ठिकाणी टीका करत आहेत. त्यामुळे पवार साहेबांनी जे काय त्या ठिकाणी बोललेलं आहे ही खरी वस्तुस्थिती आज आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण या अर्बन नक्षल्यांच्या विरोधात भूमिका घेणार आहात का आणि किती अर्बन नक्षल या चळवळीमध्ये घुसलेत याबद्दलची एकदा माहिती, आकडेवारी एखाद्या प्रकाशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर ठेवा. अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांनी एका मंत्र्यावर आरोप केला आहे. विभाग चालवायला महिला नको असं एका मंत्र्यानं म्हटल्याचा आरोप म्हैसकरांचा आहे. 2023च्या महायुती सरकारमधील एका मंत्र्यावर त्यांनी हा आरोप केलाय. मनीषा म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाही आहे. एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा, कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो. म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात. म्हणून महिलांचा सन्मान करणं हे महायुतीचं काम आहे. त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाही आहे. मला वाटतं आता
त्याच वेळेस बोलायला पाहिजे होतं. मनीषाताई म्हैसकर चांगले अधिकारी आहे, परंतु त्यांनी त्याच वेळेस या भूमिका मांडायला पाहिजे होत्या. आता तर त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहेच आहे ना. त्याच वेळेस भूमिका मांडली असती तर बरं झालं असतं, परंतु शेवटी सरकारच्या दबावाखाली अधिकारी काही बोलत नाही, सरकारच्या दबावाखाली काही करतात. दोन्ही गोष्टी अधिकारी करतात. आता तसंच चालू आहे. दिल्लीमध्ये संसद भवन परिसरातल्या प्रेरणास्थळावर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची भेट झाली. यावेळी दोघांनीही महात्मा फुलेंना आदरांजली वाहिली. तसंच पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधी यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दिल्लीमध्ये संसद भवन परिसरातल्या प्रेरणास्थळावर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्तानं दोघेही प्रेरणास्थळावर उपस्थित होते. दोघांनीही महात्मा फुलेंना आदरांजली वाहिली. यावेळी मोदींनी राहुल गांधींसोबत संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधी यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे सुद्धा उपस्थित होते. नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले. हिंगोलीच्या पांगरा गावामध्ये भूकंपाचं केंद्र आहे. नांदेड, हिंगोली, परभणी आणि यवतमाळमध्ये भूकंपाचे धक्के बसलेत. 4.7 रिश्टर स्केलच्या भूकंपानं हे 4ही जिल्हे हादरले. हिंगोलीच्या पांगरा गावाजवळ या भूकंपाचं केंद्र होतं. नांदेडमध्ये भूकंपाच्या धक्क्यानं गावकरी घराबाहेर पळाले. आज सकाळी 8:45 आम्हाला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. जेव्हा आम्हाला भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा आमच्या गावातील सर्व मंडळी ही बाहेर रस्त्यावर येऊन सगळी एकच चर्चा झाली की भूकंपाचा धक्का जाणवला. आणि काही जणांचं असं म्हणणं होतं की आमच्या घरावरचे जे पत्र आहेत ते असे हल्ल्यासारखे वाटले आम्हाला. माझा बापडाच बिझनेस आहे. एवढ्या जरा भूकंप आला की पत्र पूर्ण हिलले. पत्रामुळे आम्ही बाहेर आलो. तर मला वाटलं बंदरच आलं काय की एकदम मोठा आवाज आला. हा, एकदम मोठ्या जोरात आला. पंखे वगैरे सगळं हल्लं. कोणीच आतापर्यंत कोणीच आलं नाही. आज तुम्ही हे घर पाहता, याच्यातले काय भांडे वगैरे पडलेले आहेत, याच्याकडे आमच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे सरकारने. नांदेड शहरातल्या श्यामनगर भागात भूकंपाचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे. या भागात वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्यानं नागरिक भयभीत झालेत. हिंगोलीतलाही भूकंपाचा सीसीटीव्ही समोर आलाय. भूकंपाच्या धक्क्यानं गोठ्यात बांधलेली जनावरही भयभीत झाली. हिंगोली जिल्ह्यातल्या पांगरा गावात भूकंपामुळे कच्च्या मातीच्या घरांच्या भिंती पडल्यात. पक्क्या घरांनाही तडे गेलेत. परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यासह अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसलेत. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. शेबाळ, पिंपरी, उमरखेड आणि महागाव या भागातले नागरिक त्यामुळे भयभीत झाले. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे. इस्लामाबादमध्ये अमेरिकेचं शिष्टमंडळ आणि शहबाज शरीफ यांची भेट झाली. जेडी व्हान्स, कुशनर आणि विटकॉप यांच्याकडनं शहबाज शरीफ यांची भेट घेण्यात आली आहे. तर तिथे अमेरिकी अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या चर्चेच्या आधी इराणच्या शिष्टमंडळाने पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली. इराणने चर्चेसाठी 4 मागण्या केल्या. होर्मुझवर नियंत्रण, लेबनॉनमध्ये तात्काळ युद्धविराम आणि गोठवलेली संपत्ती परत मिळवणं या इराणच्या अटी आहेत. मालमत्ता मुक्त करण्यास अमेरिकेनं सहमती दर्शवलेली नाही. व्हाईट हाऊसकडनं हे स्पष्ट करण्यात आलं. इराणची मालमत्ता मुक्त करण्यास सहमती दर्शवल्याच्या वृत्ताचं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडनं खंडन करण्यात आलं. रॉयटर्सने देखील इराणच्या वृत्ताचा हवाला देत कतार आणि इतर परदेशी बँकांमध्ये गोठवून ठेवलेली इराणची मालमत्ता मुक्त करण्यास अमेरिकेनं सहमती दिल्याचं वृत्त दिलं होतं.